सातत्याने भूमिका आणि विषय बदलत राहतो, तो उद्या माझ्याबद्दल आज सुद्धा खोटं बोलतोच आहे. कुठेही तिथं भाजपचा विचार मी केला नव्हता, याच्या आधीही केला नाही, याच्या पुढेही त्या ठिकाणी मी करणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल नाही, शरद पवारांची देखील काही नेते भेट घेणार आहेत अशी चर्चा आहे. पुन्हा एकत्रीकरण येणार किंवा काय नक्की तो विषय साहेबांच्या लेवलचा आहे, सुप्रियाताईंच्या लेवलचा आहे, काय कसं करायचं. आम्ही मात्र इथं आता लोकात राहून लढत आहोत. महत्त्वाची बैठक आहे आज आपली शरद पवारांची राष्ट्रवादीची, काय नक्की? आता काल पवार साहेबांनी फोन करून शेतकऱ्यासाठी लढायला मला सांगितलं, यांना सांगितलं, या खासदारांना, निलेश भाऊंना त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही आमचं काम करतोय. जे प्रमुख इतर मोठे नेते आहेत ते त्यांचं त्या ठिकाणी काम करतात. पण काय चाललंय चर्चा ही मला तरी माहीत नाही. 20 तारखेला आम्ही जेव्हा भेटू तेव्हा बोलू. पवार साहेबांच्या बाबतीत एक ठामपणे मी सांगतो, महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी इथं असलेले शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, सामान्य लोकांचे हित जपण्यासाठी पवार साहेब कधीही असल्या वेगळ्या पक्षाबरोबर तिथे जातील असं मला तरी वाटतं. बच्चू कडूंचं असं म्हणणं आहे की आजही सर्वे केला तर मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते. बच्चू कडूंचं असं म्हणणं आहे की आजही सर्वे केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मला बच्चू कडू साहेबांना एवढंच सांगायचं आहे, आज आम्ही शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहे. आता तुम्ही सत्ताधारी झालेला आहे. याच्या आधी तुम्ही विरोधात होता तेव्हा रस्त्यावर उतरत होता, आता सत्ताधारी झालेला आहे. जरा आमची जी 24-25 रुपयाची कांद्याला मागणी किलोला ती मात्र धरून ठेवा. ती जर एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली तर आम्ही सुद्धा म्हणू करा त्यांना मुख्यमंत्री. आज नुसतं ह्यांना मुख्यमंत्री त्याला मुख्यमंत्रीमध्ये आमचा वेळ घालवण्यापेक्षा या लगत जरा लोकांसाठी त्या ठिकाणी लढा. फक्त नेत्यांना खुश करण्यामध्ये हे सगळे आमदार बिझी आहेत. दादांच्या बाबतीत सुद्धा घटना घडली, पण दुर्दैव असं एखाद दुसरा कुठला तरी आमदार सोडला तर दादांच्या बाजूली नाही तर दादांसाठी लढणारा एक सुद्धा आमदार पुढे आलेला नाही. हे खरंच दुर्दैवी आहे. त्यामुळे हे आमदार फक्त विकास निधीसाठी आमदार झालेत का लोकांसाठी, विचारासाठी आणि महाराष्ट्रासाठी लढण्यासाठी आमदार झाले हे मात्र कळत नाही. नीट पेपर फुटीचा गोंधळ मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. दररोज आरोपींची संख्या वाढते. संपूर्ण भारतात हे सगळं रॅकेट सुरू होतं. अक्षरशः श्रीमंतांच्या मुलाला कशा पद्धतीनं हेरायचं आणि त्यामध्ये क्लासेसची देखील मोठी मदत होती. खरं तर तरुण आमदार आहात, या सगळ्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने याचा विरोध केलेला आहे. राहुल गांधींनी सुद्धा या बाबतीतला विरोध केलेला आहे. खरं तर राजस्थानचे काय भाजपचे पदाधिकारी याच्यामध्ये आहेत असं तिथं कळतं. महाराष्ट्रातले पण 2-3 ठिकाणचे काही लोक त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे लातूरचे पण, नाशिकचे मध्ये आणि काही मुंबईचे आणि पुण्याचे पण सुद्धा. आता ह्याच्यात झालं असं की हा पेपर फुटला. 180 पैकी 135 जे प्रश्न आहेत ते मॅच झाले. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याने विकत घेतले 10-20 लाखाला, त्याचा मुलगा नाही तर मुलगी मात्र त्या ठिकाणी डॉक्टर बनणार, गरीबाचं मात्र तिथं होणार नाही. आणि ही घटना 24मध्ये सुद्धा घडली होती. आणि NTA जे प्रमुख होते, म्हणजे इथं टेस्टिंग हा रिपोर्ट हे काढला जातो म्हणजे पेपर, त्याचे जे प्रमुख होते अधिकारी, त्यावेळेस अधिकाऱ्याची चूक असताना पेपर त्यावेळेस फुटला असताना सुद्धा त्या अधिकाऱ्याला काय बक्षीस दिलं तर त्या अधिकाऱ्याला एका राज्याचा चीफ सेक्रेटरी तिथं केलेला आहे. मग 24 आहे, याच्यामध्ये श्रीमंताला फक्त पुढे न्यायचंय, गरीबाला मात्र त्या ठिकाणी गरीब ठेवायचं. म्हणून परत एकदा 26ला हे प्रकरण तिथं झालं. 26 लाख मुलं या परीक्षेसाठी बसतात, 1 लाख जागेसाठी. अत्यक्ष मानसिक ताप या मुलांना तिथं झाला आणि काही मुलांनी तर 3-4 मुलांनी आत्महत्या सुद्धा दुर्दैवाने केलेली. ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. दादा, पार्थ पवारांबद्दल प्रफुल्ल पटेलांनी पवार साहेबांकडे नाराजी व्यक्त केली. मी तर बैठकीला नव्हतो त्यामुळे काय झालं मला तरी माहीत नाही. पण पवार साहेबांनी एकदा सांगितलं की बैठकीमध्ये कुठेही राजकीय चर्चा नाही झाली तर ते खरं समजायचं आणि मग कामाला त्या ठिकाणी लागायचं. त्यामुळे मला असं वाटतं ते फक्त आले असतील, चहा पिला असेल, बरेच वर्ष चहा पिला नव्हता, चहा पिऊन ते निघून गेले असतील. आता त्या येण्याचा आणि जाण्याचा फायदा राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला तर घ्यायचा नव्हता. पवारसाहेब इतके मोठे आहेत, या दोघांमुळे काय राजकीय फायदा पवारसाहेबांना होणार नव्हता. ज्याला झालं त्याला तुम्ही त्या ठिकाणी विचारा. पवारसाहेबांची तब्येत विचारण्यासाठी ते आले असावेत असं मला वाटतं. अशोक कराडचा लवकर CD ताबा घेणार आहे वाटतं का? सर्व आर्थिक लागेमध्ये वेळ समोर येतील, बडे लोक सापडतील. मला एवढंच म्हणायचं आहे की नाशिकमध्ये सुद्धा हनी ट्रॅपमध्ये बऱ्याच नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांची नावं होती, व्हिडिओ होते. काय झालं त्याचं? काय झालं नाही. आता कराडच्या बाबतीत सुद्धा 1-2 व्यक्तींचं फक्त टार्गेट केलं जातं, बाकीच्यांना तिथं वाचवलं जातं, त्यात कुठं ते वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाते असं आमचं मत आहे. आमचं एवढंच मत आहे. आमचं काय खरादेशी घेणं देणं नाही. फक्त आम्हाला असं कळतं की कदाचित त्याला पोलीस स्टेशनलाच
आत्महत्या दाखवून नाही तर उद्या एन्काउंटर करून मारण्याचा प्रयत्न यांत्रिकीकरणाचे केला पैसे जाऊ भेटले शकतो. नाही, 6 महिने झाले काय अजून माहिती. शेतकऱ्यांचे. त्यांचे जे पार्टनर होते नगरचे, DBT पोर्टल नाही का ते? ऍक्सिडेंटमध्ये कृषी ते वारलेले आहेत. यांत्रिकीकरण यांत्रिकीकरणाची त्यांना योजना होती आपल्याला काय सरकारची. मिळणार? त्यामुळे घरातकडनं सगळं काही यूज तर ट्रॅक्टर हे खरेदी तिथं वगैरे. त्यांना सांभाळायची त्याचं अनुदान खरं तर जरूरत pending आहे. आहे. महिलांवर अन्याय केलाय पण कोण कोण त्याच्यामध्ये होतं हे कळलं पाहिलं. बघा, महिलांवर अन्याय करणं चुकीचं जे कारवाई व्हावीच, तर त्याच्याच बरोबर तिथं जी काळी जादू केली गेली, रक्त काढून बाहुलीवर जे टाकण्यात आलं, बाहुलीवर टाकत असताना कोणाच्या विरोधात नाही तर कोणाबद्दल हे नकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ती पूजा केली जात होती, हे कुठेतरी आलं पाहिलं. आमचं काही काळ्या पूजेवर विश्वास नाही, आमचं फक्त म्हणणं आहे हेतू कोणाचा काय होता हे मात्र त्या ठिकाणी शोधा आणि खोलात जाऊन बाहेर काढा की खरं काय घडलं. दादा, तुम्ही आता म्हणताय की घरात त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे, त्यांचा अपवाद होऊ शकतो, काही मोठे त्यांची नावं आहेत समोर येण्याची शक्यता असते. असं होऊ शकतं ना, का नाही होणार? त्यामुळे काळजी घ्या. उद्या जाऊन असं नको व्हायला की ते पळायला लागल्यानंतर ना गोळी घालून आम्ही एन्काउंटर केलं, नाही तर गाडीत घेऊन चाललो तर उडी मारायला गेलं आम्ही एन्काउंटर केलं, नाही तर उद्या जाऊन म्हणतील की आत्महत्या झाली आणि त्यात ते गेले. म्हणजे त्याचा अर्थ जे जे लोक जबाबदार आहेत, ज्यांनी चुकीच्या काही गोष्टी केल्यात, त्यांची नावं तशीच तिथं बाजूला पडतील. त्यामुळे लोकांना कळलं पाहिजे. आणि बघा, व्हिडिओ जे आलेत बाहेर ते सामान्य लोकांचे व्हिडिओ आलेत, महिलांचे व्हिडिओ आलेत, सामान्य लोकांचे. आणि मोठ्या मोठ्यांचे व्हिडिओ कुठे आहेत? तर मोठ्यांचे व्हिडिओ तुमच्या कपाटात आणि त्याचा वापर तुम्ही राजकारणासाठी केला. आणि इथं मात्र गरिबांच्या महिलांचे व्हिडिओ तुम्ही प्रसिद्ध करणार, हे चुकीचं आहे, हे आपल्याला शोभणारं नाही. दादा, शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे यांची विधिमंडळामध्ये 31.58% इतकी उपस्थिती होती त्याबद्दल. आता जर पक्षाचा नेता असेल, पक्षाचा नेता म्हणून त्यांना अख्ख्या राज्यात फिरावं लागत असेल, बैठका घ्यावं लागत असतील, तर तिथं त्यांचे इतर आमदार होते ना विषय मांडायला. त्यामुळे किती वेळ कोणी तिथं बसतं? मग काढायचं असेल तर सगळ्यांचंच काढा, मग बघू कोण किती बसतं, दिल्लीत पण आणि इथं पण. त्यामुळे मग ते फार आकडा पण पंतप्रधान साहेबांपासून त्या ठिकाणी निघेल असं नसतं. पदाधिकारी असतात, हे असतात. त्यामुळे या विषयावर नुसतं राजकारण करण्यापेक्षा याच्या पुढे तुम्ही लोकांसाठी काय करतात हे सरकारने सांगितलं. कृषी यंत्रांच्या संदर्भात